एखादं लहान मूल हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या नाकातोंडात नळ्या खुपसलेल्या आहेत. ते मूल अतिशय केविलवाणं दिसत आहे. त्याच्या शेजारी त्याची आई बसलेली आहे. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत आहेत. माझ्या बाळाला वाचवा. इतक्या लाखांचा खर्च आहे. कृपा करा आणि मला माझ्या बाळासाठी पैशांची मदत करा, नाहीतर माझं बाळ केव्हाही दगावील. अशा आशयाने अनेक भावनिक व्हिडिओज, मेसेज कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. हे व्हिडिओज पाहून तुम्हीही हळहळले असाल. कदाचित काही मदतही केली असेल. काही वेळा या घटना खऱ्याही असतात. मात्र अशी भावनिक साथ घालून लोकांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्नही काही वेळा झाला आहे. त्यामुळे ज्यांना खरोखरच काही गंभीर आजार आहे, ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांच्याकडेही लोक अलीकडे संशयाने पाहू लागले आहेत. या संदर्भात ब्रिटनमध्ये अलीकडेच घडलेले एक उदाहरण तर अक्षरशः थक्क करणारे आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेला फंडा मात्र थोडा वेगळा आणि अफलातून आहे. ब्रिटनमध्ये राहणारी जीन ही एक महिला, मेगन ही तिची तरुण मुलगी, या दोघींनी मिळून ब्रिटनमध्ये एक सेवाभावी संस्था सुरू केली. या संस्थेचं नाव बिलीव्ह इन मॅजिक. काय काम या संस्थेचं? कॅन्सर आणि इतरही गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या मुलांना मदत करणं, त्यांच्या उपचारासाठी निधी मिळवणं, त्यासाठी लोकांना आवाहन करणं आणि क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून विविध सोयीसुविधा या मुलांना मिळवून देणं. हेतू तर अतिशय उद्दांत होता. यासाठी या दोघी मायलेकींनी सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या माध्यमातून याची मोठी जाहिरातबाजी करायला सुरुवात केली. या दोघींचं भावनिक आर्जव पाहून नागरिकांनी या संस्थेला मदत करायला सुरुवात केली. या बतावणीला जीननं नंतर आणखी एक जोड दिली. योग्य वेळ पाहून आपली मुलगी मेगन ही देखील ब्रेन ट्यूमरच्या गंभीर आजारानं पीडित आहे, असा प्रचार जीननं करायला सुरुवात केली. आधीच कॅन्सरग्रस्त मुलांसाठी काम करण्यात उद्दांत ध्येय, त्यात स्वतःची मुलगी ही ब्रेन ट्यूमरनं पीडित. असं असतानाही या मायलेकी कॅन्सरच्या व्याधीनं ग्रस्त असलेल्या मुलांसाठी झटतायत. या फॉर्म्युला एकदम फिट्ट बसला. लोकांनाही तो भावला आणि या उपक्रमाकडे ते आकर्षित झाले. माझ्या मुलीचा, मेगनचा केवळ अमेरिकेतच उपचार होऊ शकतो आणि त्यासाठी हजारो डॉलरची आवश्यकता आहे, असं जीनचं भावनिक आवाहन लोकांच्या मनात जागा करून गेलं. मेगननेही या संदर्भात भावूक अपील करत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. उपचारासाठी ती कधी हॉस्पिटलमध्ये तर कधी व्हेंटिलेटरवर असल्याचं भासविण्यात आलं. लोक या आव्हानालाही भरपूर भुलले. मेगन आणि तिच्या आईकडे पैशाचा ओघ सुरू झाला. थोड्याच अवधीत या मायलेकी संपूर्ण ब्रिटनमध्ये फेमस झाल्या. वेगवेगळ्या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. इतकंच काय, तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याही हस्तेही त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे विविध कार्यक्रमात या दोघींना बोलविण्याचंही जणू काही रीग लागली. भावनिक आवाहन करून तिथेही त्यांनी पैसे उकळले. पण खरी गोष्ट काय होती? मेगनला ब्रेन ट्यूमर नव्हताच. तिच्यावर उपचारासाठी ते कधीही अमेरिकेला गेले नाहीत. त्याऐवजी लोकांच्या या पैशातून दोघी देशविदेशात फिरायच्या, आलिशान हॉटेलात चंगळ करायच्या, चक्क प्रायव्हेट जेटनं फिरायच्या. या दोघी इतक्या आलिशान कशा राहतात? मेगनला खरंच ब्रेन ट्यूमर आहे का? याबाबतच्या शंका कॅन्सरग्रस्त मुलांच्या काही पालकांना वाटायला लागल्या. कारण एवढे पैसे मिळूनही कॅन्सरग्रस्त मुलांच्या वाट्याला फारसं काही येत नव्हतं. मात्र अनेकांना या शंकेखोरपणा आवडला नाही. अहसान फरामोश म्हणून त्यांनी या पालकांवरचं टीका केली. कहाणी में ट्विस्ट. या कहाणीत आणखी एक ट्विस्ट आहे. मेगनला ब्रेन ट्यूमर कधीच नव्हताच, पण ऐशोआरामाच्या जिंदगीमुळे तिला फॅटी लिव्हरसारख्या काही आजाराने घेरलं. तिचं वजनही बरंच वाढलं. मात्र दोघींनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यातच मेगनचा मृत्यू झाला. मेगनचा मृत्यू ब्रेन ट्यूमरमुळे झाला असं लोकांना वाटलं. त्यामुळे या दोघींवर ज्यांनी आधी संशय व्यक्त केला होता, त्या पालकांना आणखीच टीकेला सामोरे जावं लागलं. मात्र या पालकांनी अधिक संशोधन करून मेगनच्या मृत्यूचं कारण अलीकडेच शोधून काढलं. डॉक्टरांनी ते जाहीर केल्यावर सगळ्यांचे डोळे पांढरे पडले आणि आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र त्यासाठी मेगनच्या मृत्यूनंतर 3 वर्षाचा कालावधी लोटावा लागला.